नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी 8व्या हप्त्याची मोठी प्रतीक्षा लागलेली आहे. हा 8वा हप्ता ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीसाठी होता. मात्र नोव्हेंबर 2025 लोटून आता डिसेंबर 2025 ते मार्च 2026 हा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचा कालावधी आहे. मार्च 2026 संपल्यागत आहे, तर यामध्ये शेतकऱ्यांना 8वा आणि 9वा हप्ता दोन्ही एकत्र मिळायला पाहिजे होते. सध्या राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी निधीची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. 16 मार्च रोजी एक GR निर्गमित करण्यात आला आणि यामध्ये राज्यातील 90,34,000 जे काही पात्र लाभार्थी आहेत अशांसाठी 1774 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आली. या निधीला मंजुरी देण्यात आल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा 8वा हप्ता हस्तांतरित केला जाईल असे वाटत असताना यामध्ये काही शासकीय सुट्ट्या आल्या असल्याने हा निधी वितरित करण्यात आलेला नाही. येत्या सोमवारी म्हणजेच 23 मार्च रोजी किसान सन्मान निधीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित केला जाईल असे शेतकऱ्यांना वाटत आहे. मात्र 23 मार्च रोजी म्हणजे सोमवारी एखादी तारीख निश्चित केल्या जाऊ शकते आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी हस्तांतरित केला जाऊ शकतो. PM किसान योजनेतील लाभार्थ्यांसाठी 22वा हप्ता 13 मार्च रोजी आलेला होता, तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे, ज्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधीच्या शेतकऱ्यांना 8वा आणि 9वा हप्ता सुद्धा मिळायला पाहिजे होता. तर येत्या सोमवारी म्हणजेच 23 मार्च रोजी एखादी तारीख ठरवल्या जाऊ शकते आणि त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वितरित केला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाची शेवटची तारीख 25 मार्च 2026 आहे. तर सध्या तरी 25 मार्च नंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतील असे भाकीत वर्तवले जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन माहिती आणि अपडेटसाठी चॅनलला झटपट लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.